खडकवासला पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस, विसर्ग वाढवणार, पुण्याला इशारा। कोल्हापुरात राधानगरी धरणाचे 7ही दरवाजे उघडले। मुंबई कोकणात उद्यापासून पावसाचा जोर पुन्हा वाढणार। दक्षिण कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, तर घाटमाथ्यावरही पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज। आमदार मिटकरींची गाडी फोडल्याप्रकरणी 13 जणांवर गुन्हे दाखल, 2 जणांचा आतापर्यंत ताबा। मुख्य सूत्रधार कर्णबाळा दुनबळेसह 10 आरोपी फरार। मिटकरींच्या गाडीच्या तोडफोडीनंतर आरोपी मनसे कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू। राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जबाबदार असल्याचा जय मालोकारच्या कुटुंबियांचा आरोप। मराठा ठोक मोर्चाचे नेते रमेश केरे पाटील आज धडकणार अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर। ओबीसीतून मराठांना आरक्षण देण्याबाबत करणार विचारणा। ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखांची आज मुंबईत विधानसभेच्या पार्श्वभूमीवर बैठक। उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन। विविध पक्षांच्या नेत्यांच्या एमआयएमच्या जलील यांच्याशी भेटीगाठी वाढल्या। अब्दुल सत्तार, राजू शेट्टी, बाबाजानी दुराणींनी घेतली जलील यांची भेट। 2022-23च्या पोलीस भरतीतील ईडब्ल्यूएस अंतर्गत उमेदवारी करणाऱ्या मराठा उमेदवारांना तात्पुरती स्थगिती। मराठा आरक्षणाचा गोंधळ कायम असल्यानं अप्पर पोलीस महासंचालकांचं संबंधित विभागांना पत्र। सीएसएमटी परळ 6व्या मार्गिकेसाठी चाचपणी। हार्बर रेल्वे सँडर्स रोड स्टेशनवरच थांबवण्याचा विचार। भायखळ्याचाही फास्ट थांबा रद्द होण्याची शक्यता। मुंबई शहर आणि उपनगरांना जोडणारा सायन रेल्वे पूल आजपासून बंद। येत्या 3 महिन्यात सायन पुलाचं पाडकाम होणार, तर शेवटच्या टप्प्यात 2 मोठे ब्लॉक। लडाखमधील गलवान भागात चीनची पुन्हा घुसखोरी। भारतीय भूभागावरील पँगॉंग लेकवर बांधला पूल। 400 मीटर लांबीच्या पुलावरून सैन्याची वाहतूक होणार सोपी। पीव्ही सिंधू, मनिका बत्रा, लक्ष्य सेन यांचे आज सामने। ऑलिम्पिकच्या 5व्या दिवशी कामगिरीची उत्सुकता। श्रीलंकेविरोधातील 3ऱ्या सामन्यात टीम इंडियाचा यादगार विजय। 3-0 मालिका खिशात। हमासचा प्रमुख इस्माईल हानियाचा खात्मा। इराण रेव्होल्युशनरी गार्डची माहिती। इस्रायल सैन्याकडून तेहरानमध्ये झाला खात्मा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।